नमस्कार शेतकरी मित्रांनो, मराठी बातम्या या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. अखेर शेतकऱ्यांना मोठे गिफ्ट मिळाले. 13 जिल्ह्यात कर्जमाफीची प्रक्रिया सुरू. गावानुसार यादी आणि महत्त्वाचे नियम. होय शेतकरी मित्रांनो, अखेरकार शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या 13 जिल्ह्यांना कर्जमाफीची प्रक्रिया सुरू आहे. या 13 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आला की नाही ह्या कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन आले असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. महाराष्ट्रातील लाखो थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येचा एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आलेली आहे. राज्य सरकारने निवडणुकीच्या जाहीरनाम्यात दिलेल्या आशयानुसार राज्यातील 13 प्रमुख जिल्ह्यांमध्ये कर्जमाफीची तांत्रिक प्रक्रिया आणि माहिती संकलनाचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी सरकारने एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली असून 30 जून 2026 पर्यंत राज्यात कर्जमाफीची अंमलबजावणी करण्याचे नियोजन आहे. सध्या राज्यातील सर्वाधिक थकबाकी असलेले 13 जिल्ह्यावर प्रशासनाचे लक्ष केंद्रित केले असून तेथे गावानुसार लाभार्थ्यांची यादी तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. कोणत्या 13 जिल्ह्यांमध्ये थकबाकीदारांची संख्या सर्वाधिक आहे? सरकार विभागाने केलेल्या प्राथमिक सर्वेक्षणानुसार सोलापूर, नाशिक, जालना, यवतमाळ, बुलढाणा, नांदेड, परभणी, बीड, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, वर्धा आणि धाराशिव या 13 जिल्ह्यांमध्ये थकबाकीदार शेतकऱ्यांची संख्या आणि कर्जाची रक्कम सर्वाधिक आहे. केवळ सोलापूर जिल्ह्यातच सुमारे 2.71 लाख शेतकरी थकबाकीदार असून त्यांच्याकडे 3,975 कोटी रुपयांचे कर्ज थकीत आहे. नाशिक आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये हीच परिस्थिती आहे. या जिल्ह्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँक आणि राष्ट्रीयकृत बँकेकडून 30 जून 2025 ते 31 डिसेंबर 2025 पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती ऑनलाईन पोर्टलवर मागवण्यात येत आहे. गावानुसार यादी कशी आणि कुठे पाहता येणार? शेतकरी कर्जमाफीची गावानुसार यादी पाहण्यासाठी सरकारने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती पोर्टलवर अद्ययावत केले आहे. बँकेने माहिती अपलोड केल्यानंतर ही यादी जिल्हा उपनिरीक्षक कार्यालयामार्फत प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आणि सोसायटीच्या नोटीस बोर्डवर लावली जाणार आहे. शेतकऱ्यांना आपले नाव यादीत पाहण्यासाठी आपल्या आधार क्रमांकाचा वापर करून अधिकृत पोर्टलवर लॉग इन करावे लागेल. ज्या शेतकऱ्यांची नावे यादीत आहेत त्यांना आधार प्रमाणीकरण करण्यासाठी जवळच्या महा-ई-सेवा केंद्रावर जावे लागेल. बायोमेट्रिक पडताळणी पूर्ण झाल्यानंतर कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ण केला जाईल. 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी आणि प्रोत्साहनासह पर लाभ. या योजनेअंतर्गत 2 लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज पूर्णपणे माफ केले जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांकडे 2 लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी आहे त्यांच्यासाठी काही विशेष निकष ठरवण्यासाठी शक्यता समितीचे अहवाल वर्णवण्यात आले आहे. केवळ थकबाकीदारच नव्हे तर जे शेतकरी नियमितपणे कर्जाची परतफेड करत आहेत त्यांनाही 50,000 रुपयांपेक्षा प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार आहे, ज्यामुळे प्रामाणिकपणे कर्ज फेडण्याचा शेतकऱ्यांनाही न्याय मिळेल. ही कर्जमाफी केवळ शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या पीक कर्जाला लागू असून तर इतर व्यावसायिक कर्जाच्या यात समावेश असणार नाही. शेतकरी कर्जमाफीसाठी आवश्यक अटी आणि अद्ययावत माहिती. कर्जमाफीचा लाभ मिळवण्यासाठी काही अटींचे पालन करणे अनिवार्य आहे. ज्या शेतकऱ्यांचे कुटुंब आयकर भरते किंवा ज्यांच्या कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत आहेत त्यांना या योजनेतून वगळले जाणार शक्यता आहे. या प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने नवीन ऑनलाईन पोर्टल तयार केले असून त्यावर बँकांचा डेटा भरताना 72 तासाची मुदत दिली जाते. शेतकऱ्यांना आपला आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर बँक अपडेट करून ठेवणे आवश्यक आहे, जेणेकरून यादीत नाव आल्यावर त्वरित मेसेज प्राप्त होईल. 30 जून 2026 पर्यंत महाराष्ट्रातील 7/12 कोरा करण्याचा शासनाचा मानस असून हा निर्णय राज्याचे कृषी मंत्र्यांनी मैलाचा दगड ठरवला.